महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रेवदंडा हत्याकांड, खाकीचा खाक्या, 48 तासात नराधम जाळ्यात, जावईच निघाला सासूचा काळ। रेवदंडा प्रकरणी 48 तासात खुन्यांना अटक, पोलिसांचे जलद तपास कौतुकास्पद। रेवदंडा पोलीस स्टेशन हद्दीतील चौल टेकाळकळाली येथे 28 जानेवारी रोजी दुपारी 9:30च्या आधी वृद्ध महिलेच्या क्रूर खुनाची घटना घडली। स्थानिक गुन्हे शाखेच्या तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाने केवळ 48 तासात 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। या घटनेमुळे चौल रेवदंडा परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या सतर्कतेमुळे समाधान व्यक्त होत असून त्यांचे जोरदार कौतुक केले जात आहे। नागरिकांनी अनोळखी गावाबाहेरील व्यक्तींच्या हालचालीबाबत पोलिसांना तात्काळ माहिती देण्याचे आवाहनही केले होते। घटनेचे तपशिलानुसार दिनांक 28/1/2026 रोजी सकाळी 9:30च्या आधी टेकाळकळाली चौल तालुका अलिबाग येथील मंदा प्रमोद म्हात्रे वय वर्ष 70 या वृद्ध महिलेच्या घरी घुसखोरी करून त्यांनी तिला जीवे मारले आणि अंगावरील सोन्याचे दागिने जबरी चोरीने नेले। मंदा या घरी एकटीच राहत होत्या असा फायदा घेऊन ही घटना उघडकीस आली। दिनांक 29/1/2026 रोजी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांचे जलद तपास कार्य रायगड पोलिसांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेची पथके रवाना केली। मार्गदर्शन केले श्रीमती आंचल दलाल, भारतीय पोलीस सेवा पोलीस अधीक्षक रायगड, श्री अभिजित शिवथरे अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती माया मोरे उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग आणि श्री मिलिंद खोपडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे झाले। कारवाई पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस कर्मचारी अमोल हंबर, अमोल म्हात्रे, अक्षय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक PI मानसिंग पाटील, रवी मुंडे, शरद फरांदे, विनोद पाटील, तुषार घरत, सायबर तसेच रेवदंडा पोलीस ठाण्यातील सहाय्यक PI भैरू जाधव आणि कर्मचारी रुपेश निगडे, सचिन वावेकर, प्रशांत लोहार, प्रदीप खरात यांचा समावेश होता। पथकांनी तांत्रिक विश्लेषण, चौकशी आणि ट्रॅकिंगद्वारे आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून पकडले। महादेव उर्फ शिवा राधाकिसन ढोबळे वय वर्ष 25 राहणार जाटदेवळा तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर यास आष्टी जिल्हा बीड येथून अशोक अजिनाथ भोसले वय 19 राहणार जाटदेवळा तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर आणि गणेश उत्तम पंडागळे 25 राहणार जाटदेवळा तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर यांना जाटदेवळा येथून शुभम एकनाथ पवार वय वर्ष 23 राहणार माणिक दवंडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर यास पेण जिल्हा रायगड येथून प्राथमिक तपासात महादेव ढोबळे हा मयत महिलेचा जावई असल्याचे उघड झाले आहे। चोरीचे दागिने आणि खुनाचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। नागरिकांचे पोलिसांवर कौतुक आणि आव्हानांना या जलद कारवाईमुळे रेवदंडा आणि चौल परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले। 48 तासात गुन्हा उघड करणे ही खरी सतर्कता आहे। ज्येष्ठ महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची मेहनत दाखवणारी बाब असे स्थानिक ग्रामस्थ ॲडव्होकेट विनोद नाईक यांनी सांगितले। नागरिकांनी अनोळखी लोक, गावाबाहेरील व्यक्ती चौल रेवदंडा परिसरात फिरताना दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन केले। अशा संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना सांगितल्यास गुन्हे टाळता येतील आणि पोलिसांनाही मदत होईल असे ग्रामस्थ संदीप म्हात्रे यांनी सांगितले। तसेच भविष्यात अशा घटनांना पायाभूत रोखण्याची मागणी केली। रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरू जाधव हे पुढील तपास करत असून हे प्रकरण रायगड पोलिसांच्या कुशलतेचे उदाहरण ठरले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।